नमस्कार. उद्या चित्रकला स्पर्धा आहे. आम्ही मुलांना एक तास फक्त बोलवलं सरावासाठी. आज जरी शाळेला महिना अखेरची सुट्टी असली तरी आम्ही चित्रकलेच्या उद्या स्पर्धेची थोडीशी अधिक चांगली तयारी व्हावी, त्या मुलांचा आपल्या गटामध्ये हा एक गट आहे, पहिली दुसरीचा, आणि हा तिसरी चौथीचा दुसरा गट आहे. त्यांच्या पद्धतीने त्यांनी चांगली चित्र काढलेले. अशी चित्र काढा, रंगवा आणि तुमचं नाव लिहा. तुमचं नाव त्याच्यावर आलं पाहिजे, शाळेचं नाव नाही, फक्त तुमचं नाव. शाळेचं नाव येतं, पूर्ण नाव लिहायचं, शाळेचं नाव लिहायचं नाही. कारण तिथे 1500 मुलं आहेत उद्या स्पर्धेला, पण त्यांना कुठली माहिती नाही कोणत्या शाळेचा कोणता मुलगा. जे चांगलं चित्र ते मग तिथं लिहिलं ना तुम्ही शाळा व तो बाण, शाळेचं नाव नाही लिहायचं. कारण तिथं फक्त विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याची ओळख आहे. खूप छान, धन्यवाद. या आता तुम्ही बोलायचं या चित्रामध्ये तुमचं काय अपेक्षित आहे. या मुलीने घर काढले, मुलगी काढली, याचा अर्थ त्यांनी त्या चित्रातून काय दाखवलंय. तुमचा बघायचा विषय होता तुम्हाला. तुम्ही पहिली दुसरीला बघा ती मुलगी खेळते, नाही घरामध्ये हा अहो, म्हणजे याचा अर्थ घरामध्ये असलेली मुलगी हा विषय. फक्त आरुष पूर्ण चित्र पांढर काढायचं, आरुष पांढरे काढायचं. हे बघा, हिने एवढे चित्र घेतलंय. पुढे या, लांबून बघू नका, पुढे या, पुढे बघा, तिकडे ना ताई. बर, दुसरी गोष्ट हे बघा, आरुषने काय केलंय. आरुषने हे चित्र, हे जागा कशाला, मग तुम्ही काय करा, हे फाडा, हे दुसरं कुठं जर वापरा, हे दुसऱ्या चित्राला वापरा. हे असं मला मान्य आहे. समजलं. म्हणजे इथं तुम्ही तयारी करू शकाल. आता हे बरोबर आलं बघा, पूर्ण चित्रावर. आता हा काय वाटतो, पूर्ण पेपरचं चित्र. हा छान. आणि सर ह्याचा विषय सगळं काय, झाडावर चढणारी मुलं. हे बघा, झाडावर चढणारी, आता ही मुलगी चढते, खूप छान. ही घरात असणारी मुलगी, तिला बघून मुलगी चढते. अरे वा, झाडावर चढणारी मुलगी, क्या बात आहे, खूप छान. असं तुमचं तिथं चित्र आलं पाहिजे. ओके, आता तुम्हाला 2 चॉकलेट देणार आणि तुम्ही आता घरी जाणार. थँक्यू व्हेरी मच.